कोकणामध्ये रबी शेती किंवा ज्याला वांगणी शेती म्हणायची अशा पद्धतीची शेती ज्या ज्या ठिकाणी ओढे आहेत, नाले आहेत त्या ठिकाणी पूर्वापार चालू असायची। त्या ठिकाणी सामूहिकपणे एक प्रकारची गावकरी बंधारा घालत असत, त्याला वसंत बंधारा म्हणायचे। पण त्या वसंत बंधाऱ्यातनं बरंचसं पाणी वाहून जायचं आणि ते पाणी वाहून जात असल्यामुळे नेहमी त्यामध्ये ठराविक कालावधीसाठीच पाणी साठत असे। परंतु त्या वेळेमध्ये, त्या कालावधीमध्ये लोक त्या ठिकाणी अगदी भाजीपाल्याची पिके घेत असत, सगळ्या प्रकारचे भाजीपाले होत असत। फार काही ठिकाणी तर भाताची शेतीही त्यावेळेला केली जात असे। पण तो जो एरिया होता किंवा ती जिथेही केली जायची तो फार कमी एरिया होता आणि त्याला मळा किंवा मळे किंवा बाग अशी म्हटलं जायचं। कालांतराने हळूहळू हा सगळं बंद झालं, कारण पाणी टिकेनाचं झालं। आणि यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने 2006 साली त्याच्यामध्ये तंत्रज्ञान निर्माण केलं आणि एक कोकण विजय बंधारा असा एक प्रकारचा बंधाऱ्याची एक पद्धत आपण तयार केली, ज्याच्यामध्ये 250 मायक्रॉनचं प्लास्टिक कापड वापरून त्याच्यामध्ये त्याच ओढ्यामध्ये असलेले दगड, माती आणि चिरे असं वापरून एक प्रकारचा बंधारा तयार जातो। त्याच्यामुळे पाणी चांगलं टिकतं आणि ते पाणी टिकलेल्या पाण्यामध्ये मग शेती केली जाते। पालेभाजीची असतील, निळ्या भाज्या असतील, नारळी पोफळीच्या बागांपासूनची शेती केली जाते। पण हे करण्यासाठी कधीकधी मनुष्यबळ कमी पडतं, म्हणून ह्या वर्षी आमच्या उद्यानविद्या महाविद्यालयाचे विद्यार्थी, NSSचे विद्यार्थी, त्याशिवाय आमची जी विद्यापीठाची चालक संघटना आहे, म्हणजे ड्रायव्हर्स जी आमची युनियन आहे त्यांनी आणि विद्यापीठाचे काही कर्मचारी, एक्सटेन्शन त्यातलाही विस्तार शिक्षण विभाग जो आमचा आहे कृषी महाविद्यालय दापोलीचा, या सगळ्यांनी मिळून आणि तिथल्या ग्रामस्थांनी मिळून वनौशी 10 तोंडी फरशी म्हणून एक विभाग आहे, त्या गावामध्ये त्यांनी अशा पद्धतीचा बंधारा बांधला। आज चांगलं त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे, ते शेतीसाठी जागा तिथे वाढत आहे। अशा पद्धतीने सगळ्या गावांनी एकत्र येऊन जर अशा पद्धतीचे बंधारे बांधले तर नक्कीच त्या विभागामध्ये जास्तीत जास्त शेती, जास्त करून रब्बी हंगामामध्ये नक्की शेती वाढेल, आम्हाला विश्वास वाटतो। याबद्दल उद्यानविद्या महाविद्यालय, चालक संघटना, संचालनालय आहे, विस्तार शिक्षण संचालनालय, त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत ड्रायव्हर संघटना, तसंच इंजिनिअरिंग कॉलेजचं इरिगेशन डिपार्टमेंट आणि सिंचन जलव्यवस्थापन योजना यांच्या टेक्निकल गायडन्समध्ये एक्सटेन्शन डिपार्टमेंटच्या स्टुडंट्सनी आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हा मागे जो दिसतो आहे बंधारा, ज्याला आपण कोकण विजय बंधारा असं म्हणतो, वनौशी ह्या गावात आपण हा बंधारा घातलेला आहे। बंधाऱ्यांचा कार्यक्रम पावसाळा संपल्यानंतर आम्ही हा हाती घेत असतो। ह्या बंधाऱ्यात साठलेल्या पाण्याचा वापर बाजूच्या शेतीसाठी शेतकरी करत असतात आणि या मागच्या बंधाऱ्यामध्ये जवळपास 1 कोटी लिटर हे वाहतं पाणी इथे आजच्या घडीला साठलेलं आहे आणि हा साठा जवळपास मार्च ते एप्रिल महिन्यापर्यंत हा नक्कीच राहील। नमस्कार, मी राकेश चंद्रकांत विचारे, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ वाहन चालक संघटना अध्यक्ष, वनौशी 10 तोंडी फरशी इथे उभा आहे। हा बंधारा आपण जो आता पाहतोय तो बंधारा आपण साधारण माझ्या अभ्यासाप्रमाणे 15 ते 16 बंधारा असेल आमच्या वाहन चालक संघटनेकडनं। हा बंधारा बांधत असताना आमच्या विद्यापीठाने विकसित केलेला बंधारा आहे। त्या बंधाऱ्याला शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याचा आम्ही खालीचा वाटा करतो विद्यापीठमार्फत आणि विद्यापीठ आम्हाला ह्या बाबतीत सहकार्य करतो। हा विजय बंधारा जो आहे बांधण्याचं कौशल्य विद्यार्थ्यांमार्फत आणि विस्तार विभागामार्फत करत असतो आणि हे करत असताना आम्ही नुसतं ह्याच्यावरती थांबत नाही, तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना झाडं वाटप करणे, हे असे छोटे मोठे कार्यक्रम करत असताना आम्हाला एक मानसिक समाधान वाटत असतं की आम्ही विद्यापीठ आम्हाला ह्या गोष्टीला सहकार्य करतं आणि आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो। नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रवीण मारुती झगडे, मी कृषी विस्तार शिक्षण विभाग कृषी महाविद्यालय दापोली येथे कार्यरत आहे। दरवर्षीप्रमाणे कोकण कृषी विद्यापीठ वाहन चालक संघटना तसेच कृषी विस्तार शिक्षण विभाग कृषी महाविद्यालय दापोली, अखिल भारतीय समन्वित जलव्यवस्थापन योजना वाकवली आणि राष्ट्रीय सेवा योजना उद्यानविद्या महाविद्यालय दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने या वाहन चालक संघटनाच्या सहभागाने आम्ही दरवर्षी विद्यापीठाने विकसित केलेला कोकण विजय बंधारा
हा वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन बांधत असतो. तर कोकण विजय बंधारा ही जी काही तंत्रज्ञान आहे हे विद्यापीठाने विकसित केलेलं तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान म्हणजे असं आहे की आज कोकणामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे ओढे असतील, नाले असतील, नद्या असतील, त्यांना पाणी असतं, परंतु पाणी कायम वाहत ते समुद्रापर्यंत पोहोचत असतं. परंतु साधारणतः एप्रिल मे महिन्यानंतर आपल्याला थोडीशी उष्णता वाढली की पाण्याची टंचाई भासते. मग अशा वेळेला त्या शेतकऱ्यांचा एक प्रश्न उद्भवतो की त्या आजूबाजूला असणारे जी काही शेती असते, काही नारळ बागा असतील, काही सुपारी बागा असतील किंवा इतर काही शेती करत असतील, भाजीपाला पिकं घेत असतील, तर अशा वेळेला त्यांना पाण्याची कमतरता भासते. मग या उद्देशाने विद्यापीठाने एक असं तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे, ते म्हणजे कोकण विजय बंधारा. आता हा बंधारा बांधणं म्हणजे काय, तर जे ओढे असतात, नाले असतात किंवा नद्या असतात, त्याच्यातलंच पाणी आपण अडवायचं आहे आणि ते पाणी तिथल्या तिथे मुरवून त्या भागामध्ये असणाऱ्या जे काही विहिरी असतील, कूपनलिका असतील, इतर काही पाण्याचे स्रोत असतील, त्यामध्ये पाण्याची पातळी वाढवून पिण्याच्या पाण्याची सोयसुद्धा होऊ शकते. त्याशिवाय त्या शेतकऱ्यांना त्या पाण्याचा उपयोग इतर शेती करण्यासाठी सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे होऊ शकतो. नदीमध्ये असणारे जे काही दगडधोंडे असतील तेच गोळा करायचे आणि त्याचाच हा बंधारा बांधायचा आहे. हा आपण पाहता इथे बंधारा जवळजवळ एक 25 ते 30 फूट लांबीचा बंधारा आहे. आणि हा बंधारा बांधत असताना आमचे राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्यान महाराजाचे विद्यार्थी होते, वाहन चालक संघटनेचे सर्व सदस्य पदाधिकारी, आमचे कृषी विस्तार शिक्षण विभागाचे काही अधिकारी कर्मचारी आणि गावातील काही सर्व शेतकरी बंधू, म्हणजेच हा बंधारा बांधताना लोकसहभागातून बंधारा बांधणे हाच एक महत्त्वाचा उद्देश होता आणि त्या पद्धतीने आम्ही हा बंधारा बांधलेला आहे. आणि आज आपण पाहताय की हे जवळजवळ हे पाण्याची जी काही ही साचलेलं पाणी आहे हे पुढे नदीचं आम्ही पात्र आम्ही पाहिलेलं आहे. आणि आजूबाजूला तुम्ही सगळ्या हा सुपारीच्या बागा दिसत आहेत आणि या बागेना लागणारं जे काही पाणी आहे हे पाणी आणि त्यांच्या असणाऱ्या जे काही विहिरी आहेत त्या विहिरींचं पाण्याची पातळीसुद्धा त्यामध्ये वाढलेली आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा जो पाण्याचा पुढे बागेला पाण्याचा जो काही प्रश्न जो उद्भवतो तो भविष्यात त्यांना थोडासा कमी होऊन त्यांना त्यांच्या ज्या काही बागा आहेत त्या चांगल्या प्रकारे फुलवून त्यांच्या सुपारीच्या बागा असतील, इतर काही नारळ बागा असतील, त्यांना पाणी मिळाल्यामुळे जास्त उत्पन्न मिळून शेतकरी समृद्ध होऊ शकतो. कोकण विजय बंधारा आपण ह्या ठिकाणी बांधलेला आहे आणि त्याचा नक्कीच या शेतकऱ्यांना फायदा होईल आणि याची मला खात्री आहे. माझं नाव प्रभाकर रेल्वे आगरवैंगणी. हा जो बंधारा बांधलेला आहे कोकण विजय बंधारा, हा वनवशी आणि आगरवैंगणी या दोन्ही गावांच्या हद्दीमध्ये तो बांधला गेलेला आहे. आणि एक कोकण विद्यापीठाने जे काही व्यवस्थितरित्या बांधलेलं आहे, कारण आम्ही जे बंधारे बांधतो त्याच्यात आणि याच्यात बराच फरक आहे. कारण कोकण विद्यापीठाने जे बांधलेले बंधारे आहेत तर गोटा बेटा साठवून त्याच्यातून बांधलेलं आहे. आम्ही जे शेतकरी बांधतो त्या शेतामध्ये आम्ही सगळी माती वगैरे टाकून अशा पद्धतीने आम्ही ते बंधारे बांधत असतो. आत्तापर्यंत आम्ही जे बांधतो त्याच्यात याच्यात खूप फरक आहे. मला वाटतं या बंधाऱ्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचा बराचसा फायदा होणार आहे आणि त्याच्यातून बऱ्याचशा उत्पन्न पण निघणार आणि पाणीसुद्धा मे अखेरपर्यंत पाणी चांगल्या प्रकारचं तुंबून राहील असं मला वाटतं आहे. आणि त्याच्यातून सगळ्या शेतकऱ्यांचा चांगल्या प्रकारातून फायदे होतील. कोणाचा भाजीपाला, कोणी सुपारी नारळ बागाचे बागायतदार आहेत त्यांचे सगळ्यांचे फायदे होतील आणि चांगल्या प्रकारे लोकांना उत्पन्न मिळेल. आणि अशा बंधारे पाणी चांगल्या प्रकारे साठून राहील हे महत्त्वाचं आहे. कारण असे बंधारे बांधले तर पाणी खूप साठून राहील. कारण येणारे पाणी जे वाहत जे समुद्राकडे जातं ते थांबण्याचा प्रयत्न केलेला आहे कोकण विद्यापीठाने. तर फार सुंदर त्यांचा हा विषय आहे. आम्हाला शेतकऱ्यांना खूप आवडलेला आहे. इथून जवळजवळ 400 मीटरपर्यंत पाणी पोचलेलं आहे आणि 400 मीटरमध्ये ज्या येणाऱ्या ज्या शेतकऱ्यांच्या बागा आहेत दोन्ही साईडनी या साईडनी, तर त्या दोन्ही सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. भविष्यात पाण्याचा जे काही विहिरीत लगतला विहिरी बांधलेल्या आहेत त्या विहिरींना देखील पाणी वाढलेलं आहे आणि ते पाणी वाढल्यानंतर लोकांचे लय त्याच्यावरती उपजीविकाचा जे काही लोक करतायत ते चांगल्या प्रकारे होईल. आणि जे आमचे तरुण मंडळ जे आहे ते गावातून मुंबईकडे पुण्याकडे जात आहे आणि त्याच्यामुळे या कारण पावसाळी भाताचं पीक मिळतं, नंतर उन्हाळा आलं की काही पीक करता येत नाही कारण पाण्याची समस्या भेडसावत असते. तर ती मंडळी जर हे असे जर गावोगावी जर असे कोकण विजय बंधारे जर बांधलेत तर जे मुंबईत जाणारे पुण्याकडे जाणारी जी आमची तरुण मंडळी आहे ते गावातच थांबून आपल्या पावसाळी उन्हाळी दोन्ही पिकं घेऊन ते आपला स्वतःचा उद्धार करू शकतात आणि विकास करू शकतात. नाव नारायण धोंडू मिरगल,
मी इथे वनौशी दहातोंडी फरशी इथे राहतो. कोकण विद्यापीठ ह्या डायव्हर संघटनेने जो विजय बंधारा बांधलेला आहे, खरोखर सुंदर बंधारा आहे. विद्यापीठमधनं मुलं येऊन त्या मुलांनी चांगलं कार्यक्रम केलेला आहे. 100 ते 500 मीटर पाणी वरती गेलेलं आहे या बंधाऱ्यापासून आणि जवळजवळ 15 ते 20 शेतकरी इथं जास्त शेतकरी आहेत. तर त्या शेतकऱ्यांना ह्या बंधाऱ्यापासून फायदा आहे. आणि तसेच विहिरीचं तुडुंबच झालेले आहेत, विहिरींना भरपूर पाणी आलेलं आहे. आणि आम्हाला आता अंतर्गत पीक सुपारी आहेच, काली मिरी, इतर केली, असं आम्हाला ह्या पाण्यामुळे आम्हाला अंतर्गत पीक भरपूर घेता येईल. आणि खरोखर या विद्यापीठ आणि डायव्हर संघटना इथले शेतकरी सर्व त्यांचे आभारी आहोत आणि धन्यवाद त्यांना देतो.